तुमचं आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची योजना, ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. आता ही योजनेचे स्वरूप कसे असते तर या योजनेअंतर्गत वर्षाला 3 हप्ते शेतकऱ्यांना मिळतात, ज्यामध्ये 2-2 हजार प्रमाणे वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतात. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी देखील निधी वाढवण्याचा विचार केंद्र सरकारच्या द्वारे सुरू आहे. आता 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी निधी वाढला जाणार असल्याची चर्चा आणि माहिती मिळत आहे. आता हा निधी किती वाढणार, तसेच किती पैसे मिळणार, कोण पात्र आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. त्यासाठीची जोरदार तयारी सुरू असून येत्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन, ज्या आपल्या अर्थमंत्री आहेत केंद्रीय, म्हणजेच की देशाचं बजेट येतं त्या बजेटच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत, त्यांच्याद्वारे पीएम किसान योजनेला बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं की बूस्टर डोस म्हणजे काय, की याचा निधी आहे तो निधी आता वाढवला जाणार आहे. मग आता हा निधी किती रुपयापर्यंत वाढू शकतो तर ती माहिती आपण पाहूया. सध्या वार्षिक 6,000 रुपये असलेली रक्कम 8,000 ते 12,000 रुपयापर्यंत कशी वाढवता येईल, यासाठीची अर्थ मंत्रालयाच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे. म्हणजेच लक्षात घ्या, जे 6,000 रुपये वर्षाला मिळतात, आता यामध्ये कन्फ्युजन तुमचं होत असेल की आम्हाला तर 12,000 रुपये मिळतात, पण लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी सोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे असे दोन्ही योजनांचे मिळून 12,000 रुपये मिळतात. परंतु देशातील इतर सर्व शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयेच मिळतात, कारण त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो. परंतु यामध्ये आनंदाची बाब काय आहे की पीएम किसान सन्मान निधीचा योजनेचा जर हप्ता वाढला तर राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास पीएम किसान सन्मान योजनेचे समजा आता 8 ते 12,000 रुपये करण्याची चर्चा सुरू आहे. आता समजा 8,000 रुपये जर झाले तर ते 8,000 रुपये अधिक आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचे 6,000 रुपये असे 14,000 रुपये वार्षिक होतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. आता यामध्ये बघा, किसान सन्मान निधी योजनेतील अर्थसहाय्याची रक्कम वाढवण्याचा तुर्तास कोणताही प्रस्ताव नसल्याचे मोदी सरकारने संसदेतील प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले आहे. परंतु पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्या संघटनांकडून एमएसपीच्या कायदेशीर हमीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी उपाययोजनेची गरज सरकारी पातळीवरून व्यक्त करण्यात येत आहे आणि यामुळेच कृषी खात्याची अर्थसंकल्पातील तरतूद कशा प्रकारे वाढवली जाऊ शकते या संदर्भात उच्च स्तरावर गांभीर्याने विचार देखील सुरू आहे. आणि किसान सन्मान निधी योजनेचे सध्याचे लाभार्थी हे 10.32 म्हणजेच की 10,32,00,000 शेतकरी लाभार्थी असून त्यांच्यासाठी आर्थिक मदतीसाठी 60,000 कोटी रुपये यंदाच्या आर्थिक वर्षात खर्च होणार आहेत. आता ही रक्कम भरपूर आहे, परंतु लक्षात घ्या की केंद्र सरकारच्या अंडर येते. यामध्ये देशातील सर्व राज्य, त्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा निधी मिळतो, त्यामुळे हे बजेट मोठ्या प्रमाणावर असते. आता कृषी खात्याची अर्थसंकल्पातील एकूण 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद पाहता किसान सन्मान निधीची रक्कम जवळपास निम्मी आहे. म्हणजेच लक्षात घ्या तुम्ही की कृषी खात्याचं जे एकूण बजेट असतं देशाचं, त्यामधील निम्म बजेट हे पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी, म्हणजेच शेतकऱ्यांना जो निधी मिळतो त्या निधीसाठीच हे निम्म बजेट असतं. आणि जर आता याला ही रक्कम जर 12,000 रुपये झाल्यास योजनेवरील खर्च 1.20 लाख कोटी जाऊ शकतो. म्हणजे जेवढं बजेट आहे त्या बजेटच्या जवळपास 70-75% निधी हा पीएम किसान योजनेसाठी लागणार आहे. आता शेतकरी संघटना ज्या होत्या, ज्यांनी आंदोलन केलं होतं, त्यांच्यासोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिसेंबर मध्ये बैठक देखील केली होती आणि या बैठकीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प तयारीसाठी ही बैठक होती आणि त्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेची वाढ करण्याची भारतीय किसान संघाने मागणी केली होती, ज्यावर आता येणाऱ्या 1 फेब्रुवारी रोजी जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी हा निधी वाढवल्यास या निधीबद्दल सर्व शेतकऱ्यांकडून अत्यंत आनंदाचे आणि स्वीकारण्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता हा निधी वाढल्यानंतर
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 14,000 रुपयापर्यंत वर्षाला जर लाभ मिळत असेल तर शेतकरी नक्कीच या योजनेसाठी आनंदी आहे आणि शेतकऱ्यांकडून देखील विविध स्तरावरून या योजनेचा निधी वाढवावा अशी विनंती करण्यात येत आहे. कारण शेतकरी सध्या अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला पाहिजे असा भाव मिळत नाही. त्यामुळे राज्यातील नाही तर देशभरातील सर्व शेतकरी सध्या अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्याकडून पावले उचलले जाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये आता आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्यात येईल त्यावेळी नक्की काय होतंय याबद्दलची माहिती मिळणार आहे आणि ती माहिती देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.